एक 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता भातुकलीचा. हळदी कुंकूसाठी किंवा बोरणांसाठी सजावट किंवा डेकोरेशनसाठी एक भातुकलीचा व्हिडिओ शेअर केला होता. तर त्या व्हिडिओला तुम्ही साऱ्यांनी खूप सारं प्रेम दिलं, सपोर्ट केला किंवा तो व्हिडिओ खूप जणांना आवडला. आणि काही ताईंच्या अशा पण कमेंट्स होते की डिटेलमध्ये शेअर करा भातुकलीचा तो व्हिडिओ. सो त्यांच्यासाठी किंवा तुम्हालाही जर डिटेलमध्ये भातुकलीची रेसिपी पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. या भातुकलीच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक पद्धतीची जी भातुकलीच्या खेळण्यामधले जे वस्तू असतात त्या बनवलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, थांबा, हळदी कुंकूचा हा करंडा बनवलेला आहे. पूर्वीच्या काळात धान्य दळण्यासाठी जातं वापरलं जातात, ते पण आपण बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि सुंदर असं जातं बनवलेलं आहे. त्यानंतर इथं चूल पण बनवलेली आहे. चूल, पोळपाट बेलणं किंवा सूप, खलबत्ता आणि मकर संक्रांती विशेष छोटंसं पतंग पण बनवलेलं आहे. तर ह्या आणि सुंदर असा हळदी कुंकूसाठी किंवा बोरणांसाठी देखावा म्हणू शकता किंवा डेकोरेशन म्हणू शकता. खूप छान बनतं. आणि हे तुम्ही एक 8-10 दिवस आधी किंवा एक महिनाभर आधी जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरीही आहे तसंच राहतं. एक महिनाभर जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी आहे तसंच राहतं. फक्त तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही बनवणार आहात ना तेव्हा हे बनवल्यानंतर ना एखाद्या बॉक्समध्ये वगैरे पॅक करून ठेवायचं फ्रीजमध्ये. आता त्याच्यासाठी काय करायचं, खाली एक प्लास्टिकचं शीट असेल किंवा बटर पेपर असेल तो खाली टाकून घ्यायचा आणि त्यानंतर ना हे जे बनवलेले आहे भांडे ते ठेवायचे. बनवत असताना ना तुम्ही स्वतःची थोडी काळजी घ्या, कारण हे गरम गरम असतानाच आपल्याला याला शेप द्यावा लागतो. त्यामुळे तुम्हाला चटके बसतील. आधीच सांगते मी तुम्हाला, चटके बसतील म्हणजे बसतील. पण तुम्ही काय करा, एक चमच्याने वगैरे घेऊन पोळपाटाला तूप लावू शकता आणि चमच्याने पसरून घेऊन त्याला शेप द्यायचा प्रयत्न करा. घरातील जी भांडे असतील जसं की वाटी, छोटे छोटे चमचे असतात किंवा खलबत्ता, तो पण मी यामध्ये वापरलेला आहे. तुम्हाला पुढे दिसणारच आहे. हे सोबत अजून आपले नेक्स्ट पार्ट येणार आहेत. त्यासाठी तुम्ही चॅनलला कनेक्टेड राहा आणि लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करा. बाय बाय.